नमस्कार मंडळी, मी सुरेखाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत सिंधी पापड. सिंधी पापड जे आपण भाजून सुद्धा खाऊ शकतो किंवा तळून सुद्धा खाऊ शकतो. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते इथे सांगणार आहे. तर मी पाऊण किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे, उडद डाळीचं. 30 ग्रॅम पापड खार, 30 ग्रॅम काळी मिरी, 30 ग्रॅम मीठ आणि 20 ग्रॅम जिरं, एवढंच साहित्य घेतलेलं आहे. आणि थोडंसं तेल लागणार आहे. सर्वप्रथम पाणी गरम करून घेऊया. इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये मीठ आणि 1 चम्मच हिंग टाकलेला आहे. इथे पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये काळी मिरी, पापड खार आणि जिरं दरदरं कुटून घेतलेलं आहे. सगळं टाकून घ्यायचं, मिक्स करायचं. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम करून थंड होऊ द्यायचं आणि मग त्याने पीठ मळायचं. पाणी गरम करून मी थंड करून घेतलं आणि कडक असं पीठ मळून घ्यायचं. कडक पातळ झाला की मऊ झाला की पापड व्यवस्थित येत नाही, म्हणून खूप कडक असतं पापडाचं पीठ. एक ग्लास मी गरम केलं होतं पाणी. 1 ग्लास कमी पडलं म्हणून अर्धा ग्लास पाणी अजून मला लागलं. मसाले चांगले मिक्स होण्यासाठी आपण पाण्यामध्ये टाकतो. पीठ मळून झालं की 1 तास रेस्ट करायला ठेवायचं. 1 तास 2 तास जे काय तुम्हाला वेळ असेल त्याच्यानुसार. आणि त्याच्यानंतर छान कुटून घ्यायचं. सर्वात जास्त मेहनत याला कुटण्याच्या जितकं जास्त कुटू आपण तेवढे पापड व्यवस्थित होतात आणि छान होतात, चांगले फुलतात. पापड कुटून झालं. आता आपण लाट्या करून घेऊ. एकसारख्या साईजच्या आपण लाट्या कापून घेऊ. छान गोळे कापून घ्यायचे, झाकून ठेवायचे, नाही तर कडक येणार. आता आपण पापड लाटायला घेऊ. पारदर्शी असं त्याच्यामधून पोळपाट दिसतो इतका पातळचा पापड लाटून घ्यायचा आणि फॅन खाली वाळत घालायचा. पापड 1 ते 1.5 तासात लगेच फॅन खाली वाळून जातात. 750 ग्रॅमचे एवढे पापड झालेले आहेत. मी मोठे मोठे लाटून घेतले. तर मी तुम्हाला भाजून दाखवते. भाजून सुद्धा खाऊ शकतो, तळून सुद्धा खाऊ शकतो. आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो.
खूप छान पापड झालेले आहेत. आवडला का तुम्हाला व्हिडिओ? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.